नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण फलटण विधानसभा मतदारसंघातील राजकारणाबद्दल चर्चा करणार आहोत. फलटणमध्ये रामराजेंची भूमिका म्हणजे फलटणमध्ये सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्त सध्या जी अडचण झालेली आहे ती रामराजे नाईक निंबाळकर यांची. आणि रामराजे नाईक निंबाळकरांना अजित पवार गटात राहावं की शरद पवारांच्याकडे जावं, नक्की काय करावं या पेचात ते पडलेत. परंतु त्यांचा निर्णय झालेला दिसतोय. रामराजेंना कधी हसताना मी तर पाहिलं नाही आणि त्यांचे फोटो पण सिरियस असतात. कार्यकर्त्यांनी कधी पाहिलं असेल काय माहीत नाही. बहुधा विनोद वगैरे झाल्यानंतर ते पोटातल्या पोटात हसत असावेत. काही वर्षापूर्वी बाबुराव शिंदे हे सातारचे पत्रकार आहेत, त्यांनी लोकमतमध्ये एक आर्टिकल लिहिलं. त्याचं हेडिंग होतं, रामराजे वकिली पुरे आता डॉक्टर बना. म्हणजे राजकीय काय त्यांच्या चुका घडल्या असतील, त्यांच्या वर्मावर बोट ठेवल्यामुळं रामराजे खवळले आणि त्यांनी थेट बाबुराव शिंदे यांना फोन लावला. रामराजे या बाबतीत सिरियस दिसले. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून काही किरकोळ जरी घटना घडली की याला रामराजे जबाबदार आहेत असं बोट दाखवणारे मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या बाबतीत ते इतके सिरियसपणा दाखवत नाहीत. परंतु एखाद्या मधुमेहाला जशी जखम ठसठसत असते तसं हे मान खटावचं लोढणं त्यांना ठसठसत असावं, त्यामुळं त्यांचं हास्य कदाचित लोप पावलं असावं असं म्हणावंसं वाटतंय. उद्या आता सध्या जे मानमधलं आंधळी धरण आहे ते पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे. जर का हे तलाव अचानक आटला तर पहिल्यांदा जयकुमार गोरे रामराजेंकडे बोट दाखवतील आणि म्हणतील की या आंधळी धरणातलं पाणी गुप्तपणे रामराजेंनी फलटणला नेऊन ओतलं. इतक्यापर्यंत यांची ही मजल गेलेली आहे. इकडं जिल्ह्याच्या राजकारणात काही घडलं, राज्याच्या राजकारणात काही घडलं तरी रामराजेंकडे बोट दाखवायचं ही पहिल्यापासूनच त्यांची खोड आहे जयकुमार गोरे यांची. आणि यातून रामराजेंनी जयकुमार गोरे यांना बऱ्याच उपमा दिल्या की हा एक आफ्रिकेतला जो कोरोना व्हायरस प्रमाणे एक इबोला नावाचा व्हायरस, तर त्यावेळेला हा मानखाटावमध्ये जो इबोला आलेला आहे सातारा जिल्ह्यात तो इबोला घालवला पाहिजे, किंवा मानखाटावला लागलेला जो नायटा आहे तो नायटा पहिल्यांदा चांगलं त्याला मलम लावून निवडणुकीचं त्याला बरं केलं पाहिजे असं त्यांचं त्यावेळेला म्हणणं होतं. आता या मानमधल्या इबोलाचा जालिम उपाय त्यावर काय काढायचा म्हणून कदाचित त्यांनी अजित पवारांना सोडायचं ठरवलं असावं. भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता बऱ्याचशा आयाराम गायराम करणाऱ्या नेत्यांना वाटत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्याकडं पक्षप्रवेश सुरू आहेत. त्यामुळं उद्या सत्ता आली तर या इबोलाचा चांगला उपाय काढता येईल म्हणून कदाचित रामराजेने ठरवलं असावं की फलटणमध्ये आता आपण सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर शरद पवारांच्या पक्षात जाऊ. परंतु या बाबतीत अजून ते घाई दाखवत नाहीत. खटके वस्तीवर ज्या पद्धतीनं त्यांनी आपलं मन मोकळं केलं, परंतु त्यावेळेला जे अजित पवारांचा फोन आला त्यांना, आणि त्यांना नाही बहुधा बाळासाहेब सोळसकर जे पूर्वी शशिकांत शिंदेचे कार्यकर्ते होते, बाजार समितीच्या घोटाळ्यात त्यांचं नाव होतं, त्याने तो फोन आला आणि थेट रामराजेंकडे दिला. अजित पवारांचा फोन होता तो, आणि अजित पवारांनी तिथंच रामराजेंना अर्धा तास भाषण जोडलं. आता तो स्पीकर ऑन करून बोलायला लागले, त्यामुळं रामराजे स्वतःचं भाषण न करता आपल्या नेत्याचं भाषण ऐकू लागले आणि त्यांची चांगलीच गोची झाली. एका कार्यकर्त्यानं ते बटन दाबून स्पीकर ऑन केला आणि ते सगळ्यांना नाहक ते ऐकावं लागलं आणि तिथनंच अजित पवारांनी दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर केली. कारण अजित पवारांना ती कुणकुण लागलेली होती की रामराजे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील त्याआधीच आपण जाळं टाकून उमेदवारी ही जाहीर करावी, म्हणजे त्यांची अडचण होईल. आता अजित पवारांनी जे जाळं टाकलं ते फाटकं जाळं आहे. उद्या अजित पवारांच्यावर किती आमदार निवडून येतील याची त्यांना सुद्धा काही गॅरंटी नाही आणि त्याचा काही परिणाम होणार नाही. आता अजित पवारांनी जी ही खेळी केली, खेळी म्हणण्यापेक्षा त्यांची ती मजबुरी होती.
उमेदवारी जाहीर करण्याची. आता या उमेदवारीसाठी त्यांनी रामराजेंची परवानगी घ्यायला पाहिजे होती, कारण तिथले सर्वे सर्वा हे रामराजे आहेत आणि अजित पवारांनी हा फाजीलपणा परस्पर केला आणि तो सर्व जनते देखत हे रामराजेंना कुठंतरी पटलं नाही. त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच लागली. त्यामुळे त्यांनी तुतारीचे संकेत दिले आणि यामागं महाराष्ट्रातील जनतेत जी हवा निर्माण झालेली आहे, लाडकी बहीण हा मुद्दा वगळून की सरकार बदल हा निश्चित आहे, त्यामुळं आणि उद्या कदाचित महायुतीचं सरकार आलं नंतर तर जावई बापू राहुल नार्वेकर हे आहेतच आणि आपलं सरकार असलं तर आपण आहोतच. मग हा मान खटावच्या नाट्याचा आपण उपाय दुरुस्त करू असं गणित त्यांचं असावं. संजीवराजे त्यांच्याबरोबर लक्ष्मणाप्रमाणे होते आणि माढ्यात ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला पहिल्यांदा उचल खाल्ली किंवा पुढाकार घेतला तो त्यांचे दुसरे बंधू रघुनाथ राजे निंबाळकर यांनी. रघुनाथ राजे यांचं सरळ सरळ म्हणणं आहे की मी शरद पवारांचा माणूस आहे. ते स्वतःला शरद पवारांचा माणूस मानतात, परंतु इकडं पहिल्यांदा रामराजे त्यांच्यासाठी पूजनीय आहेत आणि त्यांनी लोकसभेला लावलेली वाद हे आता पेटत गेले आणि विधानसभेला ते चांगलीच पेटणार असं एकंदरीत चित्र दिसतंय. फलटण तालुक्यातील खटके वस्तीवर हा जो कार्यक्रम झाला तो बापूराव गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त झाला आणि त्यांचा वाढदिवस चांगलाच गाजला, कारण या बातम्या महाराष्ट्रभर सगळीकडं सगळ्या माध्यमातून फिरल्या गेल्या. आता रामराजे आपला निर्णय जाहीर करणार आहेत असं त्या सभेबद्दल आधी वर्णन सुरू होत होतं किंवा सभेपूर्वीच्या बातम्या येत होत्या. रामराजे बोलतात भारीपैकी आणि आपले म्हणणे कार्यकर्त्यांच्या तोंडून कसं वधवून घ्यायचं हे त्यांना चांगलं माहीत आहे. आता एका बातमीचं हेडिंग पहा. हे हेडिंग लोकमतच्या बातमीचं असावं बहुतेक. हेडिंग असं होतं की रामराजे आता तुतारे हातात घ्यावीच लागेल, कार्यकर्त्यांचा आग्रह. असे रामराजे म्हणतात की कार्यकर्त्यांचा मला आग्रह आहे, कार्यकर्त्यांचे मत आधी असते मग ते रामराजेंचे असते असं रामराजेंचं म्हणणं आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. आता खटके वस्तीवरील भाषणात ते म्हणाले की माझ्या कार्यकर्त्यांवर महायुतीच्या काळात खूप अन्याय झाला, मग रणजितसिंह निंबाळकरांनी त्रास दिला असेल, ते पोलीस स्टेशनच्या वगैरे माध्यमातून किंवा बाकीची आणखीन काही प्रकरणं असतील. तर आता हे अजित पवार महायुतीत गेल्यापासून एकाच पक्षात आहेत, मग त्यावेळेला हा अन्याय रामराजेंना दिसला नाही, मग त्यावेळेला ते अजित पवारांना बोलले नाहीत. अजून सुद्धा मी अजित पवारांना भेटतो, अजित पवार म्हणतात की मी रामराजेंना भेटतो, त्यांची समजूत काढतो. हा कार्यकर्त्यांवरील अन्यायापेक्षा रामराजेंवरील अन्याय मोठा आहे, कारण एका महायुतीत असून हा जो मान खटावचा आमदार आहे तो सारखा बोट दाखवतोय, माप काढतोय आणि वेगवेगळे आरोप करतोय आणि याचा इलाज अजित पवार करू शकत नाहीत. मग मी अजित पवार यांच्या पक्षात कशाला राहू? महायुतीच्या काळात माझ्या कार्यकर्त्यांचा अनादर होतोय म्हणून कार्यकर्त्यांनी निर्णय घेऊन शरद पवारांच्याकडे जावे असं त्यांचं म्हणणं आहे. हे कार्यकर्त्यांचं म्हणणं नसून दस्तूरखुद्द रामराजेंचंच म्हणणं आहे. कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायापेक्षा त्यांच्यावरच जो अन्याय होतोय जास्त प्रमाणात, रणजित निंबाळकर असतील किंवा जयकुमार गोरे यांच्यातून अजित पवार हे काहीही करू शकत नाहीत, त्यांचे हात बांधल्यासारखे बसलेले आहेत आणि पुढील काही गोष्टी त्यांना रामराजेंना जाणवत असतात. म्हणून कार्यकर्त्यांचा आणि पर्यायाने त्यांचा स्वतःचा जो त्रास होतोय तो कमी करण्यासाठी त्यांनी शरद पवारांचा हात धरण्याचं ठरवलेलं असावं. आता फलटणमध्ये हे निंबाळकर घराणं म्हणजे मोठं मातब्बर घराणं, रणजित सिंह निंबाळकर पण निंबाळकरच आहेत आणि अनेकदा पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून असं आलं की ते आमच्यात बसत नाहीत वगैरे सांगितलं जातं, परंतु त्यांनी मग मागचे लागेबांधे वगैरे काय असतील ते सांगून आपलं स्पष्टीकरण दिलं. परंतु फलटणच्या राजघराण्याच्या तालुक्यात किंवा विधानसभा मतदारसंघात ह्या एका म्यानात दोन निंबाळकरांच्या तलवारी राहू शकत नाहीत आणि रामराजे त्या तलवारी ठेवणार नाहीत.
रामराजे स्वतःचीच तलवार ठेवणार. त्यासाठी मग ते अजित पवारांपेक्षा शरद पवारांना जास्त पसंती देतील. आता शरद पवार या मान खटावच्या एबोल्याचा इलाज कशा पद्धतीने काढतील या निवडणुकीत हे आपल्याला पाहावं लागेल. नमस्कार, धन्यवाद.